आज मी नवीन तोरण करून दाखवणार आहे। त्यासाठी मी 2 कलर यूज केले आहे, हा लाल कलर आणि हा पांढरा कलर, आणि ही मी 11 नंबरची क्रोशिया यूज केली आहे। चला तर मग सुरू करूया। पहिल्या सुरू आपण काय करणार आहोत, पट्टी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। आपण पट्टी तयार करण्यासाठी आधी असा नॉट लावून घेणार आहोत। हा नॉट लावून घेतला। आता आपण काय करणार आहोत, यावरती आता 12 चेन तयार करणार आहोत। 12 चेन तयार करण्यासाठी आपण आधी हे पहा असा एक नॉट लावायचा। आता 12 चेन तयार करायच्या। 1 2 3 4 5 6 7 8 8 9 10 11 12 12 चेन तयार झाल्या। आता काय करायचं, प्रत्येक चेनवरती आपल्याला आधी 2 चेन सोडून द्यायच्या आणि त्याच्या तिसऱ्या चेनवरती आपल्याला खांब तयार करायचा। आता काय करायचं, आपल्याला प्रत्येक खांबावरती एक एक चेन खांब तयार करायचा। प्रत्येक चेनवरती आपल्याला हा खांब तयार करून घ्यायचा आहे। आता प्रत्येक खांबावरती एक एक चेनवरती एक एक खांब तयार करून असे आपले 11 खांब तयार होतील। हे पहा, हे आपले खांब तयार झाले। आता काय करायचंय, परत सेम काय करायचं, 3 चेन घ्यायच्या। 3 चेन घेतल्या। आता परत सेम प्रत्येक खांबावरती खांब तयार करायचंय। असंच आपल्याला पूर्ण लाईन तयार करून घ्यायच्या। प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करायचा। ती लाईन आपली कंप्लीट होऊन जाते। आपलं सेकंड लाईन परत सेम काय करायचं, पलटवायचं। इथे 3 चेन घ्यायच्या। 3 चेन घेतल्या। परत सेम प्रत्येक खांबावरती आपल्याला आता इथे टोटल 82 लाईन तयार करून घ्यायच्यात। सेम असंच आता प्रत्येक खांबावरती खांब तयार करून अशा आपल्याला टोटल 82 लाईन तयार करून घ्यायच्यात। मी तयार करून घेतली आहे आणि मी एक साइड ही तयार करून घेतली आहे। हे पहा, अशी सुंदर असं आपली एक साइड तयार करून झाली आहे। आता मी सेम असंच तुम्हाला दुसरी लाईन कशी तयार करायची ते तुम्हाला दाखवते। आता ही आपली एक लाईन एक साइड इथून सुरुवात करायची। इथून इथे काय करायचंय, इथे आधी जॉईन करून घ्यायचंय। नॉट लावून घेतला आपण इथे। आता इथून इथे काय करायचं, आपल्याला 8 चेन घ्यायचे आहेत। ही साइड तयार करायची आपल्याला। आता इथे आपल्याला 8 चेन तयार करायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 8 झाले। आता काय करायचं, आपल्याला 8 चेन तयार झाल्या। आता इथे पफ तयार करायचं आपल्याला। ते आपल्याला त्याच्या खालच्या खांबावरती आपल्याला पफ तयार करून घ्यायचा। 5चा 1 2 3 4 आणि एक 5 5चा पफ तयार झाला। आता काय करायचं, आपल्याला 3 चेन घ्यायच्यात। 1 2 3 3 चेन घेतल्या। परत पफ तयार करायचा। एक फंदा, 2 3 4 आणि हा एक 5 5 झाले। परत बंद करून घ्यायचं। परत आपल्याला आता काय करायचं, 8 खांब घ्यायचे, 8 चेन घ्यायच्यात। 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 चेन झाल्या। आता काय करायचं, आपल्याला इथे 5 लाईन सोडून द्यायच्या। 1 2 3 4 5 5 लाईन सोडून दिल्या। 6व्या लाईन वरती आपल्याला इथे 4 खांब तयार करून घ्यायचेत। 1 2 3 आणि हे एक 4 हे झाले। आता परत
8 चेन 1 2 3 4 5 6 7 आणि 8 झाले. आता पफ तयार करायचा 5चा 2 3 4 आणि 5चा पफ तयार झाला. परत 3 चेन 1 2 3 चेन झाल्या. आता परत काय करायचं, पफ तयार करायचं. 2 3 आणि 4 आणि 5. हे झाले 5. परत आपल्याला काय करायचं, 8 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8. हे झाले 8 चेन. परत आपल्याला आता काय करायचं, 5 लाईन सोडून द्यायच्या. 1 2 3 4 5 लाईन सोडून दिल्या. 6व्या लाईन वरती आपल्याला 4 खांब तयार करायचेत. हे झालं. परत आता काय करायचं आपल्याला, सेम 8 चेन 1. हे पहा आपले इथे 6 तयार करून झालेत. 1 2 3 4 5 आणि 6 तयार करून झालेत. आता काय करायचं आपल्याला, इथे परत आता आपल्याला इथं हा जो आपला लास्ट आहे, इथे आता आपण खाली काय केलं होतं, 4 खांब घेतलेत. इथे आपल्या आधी आपण 4 खांब घेतलेत. आता काय करायचं आपल्याला, पहिल्या खांबावरती 2 खांब तयार करायचे. 1 घेतला, परत 1 2, पुन्हा नेक्स्ट ह्याच्यावरती पण 2 खांब तयार करायचेत. 1 2 झाले. आणि परत लास्टच्या 2 वरती 1 1, असे टोटल मिळून आपल्याला 6 खांब तयार करायचे. इथे 4 झाले, इथे 6. आता परत 8 चेन 1 2 3 4 5 6 7 8 चेन झाल्या. परत आता इथे पफ 2 3 4 आणि 5चा पफ तयार झाला. आता काय करायचं, हे जे आपण तयार केलंय याच्या मध्यभागी आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचंय. परत 1 चेन घ्यायची, परत पफ तयार करायचा. 2 3 4 आणि 5चा पफ तयार झाला. परत आता काय करायचं, 8 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 चेन घेतल्या. परत आता इथे काय करायचं, या 4च्या ह्याच्यावरती 6 खांब. पहिल्या खांबावरती 2 खांब घ्यायचे. 1 2, परत नेक्स्ट ह्याच्यावरती 2 1 2 आणि लास्ट ह्याच्यावरती 1 1. परत सेम 8 चेन. 1 2 3 4 5 6 7 8 झाले. परत पफ 8 आता काय करायचं, इथे मध्यभागी जॉईन करून घ्यायचं. 1 चेन घ्यायची. परत इथे पफ 2 3 4 5 परत 8 चेन. 1 2 3 4 5 6 7 8. परत सेम इथे खांब 6. हे पहा, अशा प्रकारे हे आपल्याला
तयार करून घ्यायचं आहे। हे पहा असं, हे पुढे आपल्याला सेम तसं तयार करून घ्यायचं आहे। इथे 6 खांब तयार करायचे आपल्याला। हे पहा आता लास्टला काय करायचं, इथे जॉईन करून घ्यायचं आपल्याला। जेव्हा आपण लास्टला 8 चेन घेतो तेव्हा ह्या इथे जॉईन करून घ्यायच्यात आपल्याला। याच्या जो 6व्या जो हे सॉरी इथे जॉईन करायचं। परत काय करायचं आपल्याला, 3 चेन घ्यायच्या, 3 चेन घेतल्या, परत इथून इथं जॉईन करायचं। इथं जॉईन केलं, परत आपल्याला आता काय करायचंय, 8 चेन घ्यायच्यात। 1 2 3 4 5 6 7 8 8 चेन घेतला, परत पफ तयार करायचा। 1 2 3 4 1 5। हे काय करायचं, आता ही तिसरी लाईन आपली सुरुवात झाली। आपण तिथे जॉईन केलं दुसऱ्या लाईनचं, तिथं 3 चेन तयार करून तिथून 8 चेन घेऊन आपण ही तिसरी लाईन तयार झाली, सुरू केली आपण। आता परत इथे जॉईन करायचं आपल्याला। इथे जॉईन केलं, परत 1 चेन, परत आपला पफ। 1 2 3 4 आणि हा एक सॉरी 5। परत 8 चेन, 1 2 3 4 4 5 6 7 8 8 झाले। आता इथे आपण 6 तयार केले होते, आता 10 तयार करायचे आपल्याला। 1 2 पहिल्या खांबावरती 2 खांब, परत त्याच्या नेक्स्ट खांबावरती 2 खांब, परत त्याच्या नेक्स्ट वरती पण 2 खांब तयार करायचे आपल्याला, परत त्याच्या नेक्स्ट वरती पण 2 खांब तयार करायचे आपल्याला। लास्टच्या 2 खांबावरती 1 खांब। हे पहा असं। आता परत 8 चेन, 1 2 3 4 5 6 7 8 8 चेन घेतल्या, परत पफ तयार करायचं। 1 2 3 4 आणि 1 5। पफचा पफ तयार झाला। इथे आता याच्या मध्यभागी जॉईन करायचं, परत 1 चेन घ्यायची, परत सेम 1 2 3 4 1 5। परत जॉईन करून परत 8 चेन, 1 2 3 4 5 6 7 8। परत इथे 10 खांब, 1 2 3 4 हे पहा, ही पण लाईन आपल्याला सेम अशीच आता तयार करून घ्यायची। ह्या जशा आपण तयार करून घेतल्या आहेत, सेम दुसरी लाईन जशी तयार केली आहे तसंच आपल्याला तिसरी लाईन पण तयार करून घ्यायची। असं पुढे सेम तयार करायचं। इथे फक्त आपले खांब वाढत जाणार आहेत। हे पहा, आपली इथं तिसरी लाईन तयार करून झाली आहे। आता आपण काय करणार आहोत, इथे उलन कट करून घेणार आहोत। तिसरी लाईन झाली, इथे आपण हे उलन कट करून घेणार आहोत।
मागच्या साईडने याला सिक्युअर करून घेऊया. आता काय करायचं आपल्याला, परत आता इथून आपल्याला सेकंड लाईन सुरुवात करायची आहे. आता आपण काय करणार आहोत, इथे उलन जॉईन करून घेणार आहोत. सॉरी, नॉट घेऊया. नॉट घेतला. आता काय करायचंय, याच्या मध्यभागी, इथे मध्यभागी आपल्याला चेन खांब घ्यायचे आहेत. इथे इथे उलन जॉईन करून घेऊया. हे पहा, इथे जॉईन करून घेतला. पहिल्या स्टार्टिंग 3 चेन घेतल्या. आता 3 खांब तयार करायचे इथेच आपल्याला. 1 2 3, अजून एक ते घ्यायचा, 4. हे झाले. इथे 4 खांब तयार झाले आपले. आता 8 चेन, 1 2 3 4 5 6 8 चेन झाल्या. परत पफ 5चा, 1 2 3 4 आणि 5 इथे जॉईन करायचं. परत काय करायचं आपल्याला, आता 3 चेन घ्यायचे आहेत. 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 चेन घेतल्या. परत सेम 5चा पफ, 1 2 3 4 5. परत जॉईन करायचं. परत आपल्याला इथे आता 8 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 चेन घेतल्या. आता परत याच्या मध्यभागी 4 खांब तयार करायचे. 1 2 3 आणि 1 4. परत सेम प्रोसेस, 8 चेन, 1 2 3 4 5 7 8. परत खांब, सॉरी पफ, 1 2 3 सॉरी 2 3 4 1 5. परत 3 चेन, 1 2 3. परत 5चा पफ, 1 2 3 4 5. परत 8 चेन, 1 2 3 4 5 6 7 8. परत इथे मध्यभागी 4. अशा प्रकारे ही पण लाईन आपल्याला सेम असंच कंप्लीट करून घ्यायचं आहे. जसं मी आता तुम्हाला दाखवलं आहे तसंच ही पण लाईन आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. हे पहा, हे माझी आता ही लाईन पण कंप्लीट झाली आहे. पहा, आता आपण काय करणार आहोत, सेम आधी जसं तयार केलं होतं तसंच. आता ही इथे आपले किती तयार झाले आहेत, 6 तयार झालेत. म्हणजे हे 5 तयार होणार आपले. 1 2 3 4 5. हे 5 तयार झाले. इथे पण सेम आता काय करायचं आपल्याला, पलटवून घ्यायचं. आणि इथे आपले आता 4 खांब झाले होते, तिथे आपले 6 खांब तयार होणार. आता पहिल्या ह्याच्यावरती 2 खांब, नंतरच्या ह्याच्यावरती 2 खांब आणि लास्टच्या ह्याच्यावरती 1 1. हा 1 आणि हा 1. असे 6 तयार झाले. आता टोटल 8 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 झाले. परत आपल्याला काय करायचं, इथे 5चा पफ तयार करायचा. 2 3 4 आणि 5. 5चा पफ तयार झाला. आता इथे आपण याच्या मध्यभागी जॉईन करणार. परत 1
चेन, परत 5चा पफ, दोन, 3, 4, 5, परत 8 चेन, 1 2 3 4 6 7 8, परत इथे याच्यावरती 6 खांब, पहिल्या याच्यावरती 2, नेक्स्ट याच्यावरती 2, 1 चेन, परत एक चेन, सेम आता आपल्याला इथे 8 चेन. असंच आपल्याला ही पण लाईन कंप्लीट करून घ्यायची. जसं आपण इथे तयार केलं होतं तसंच इथे पण तयार करायचं आहे. आता मी तुम्हाला असं दाखवलं. आता परत 8 चेन आणि इथे मध्यभागी जॉईन. हे पहा, आता ही आपली ही पण लाईन कंप्लीट झाली आहे. आता काय करायचं आपल्याला, परत इथे आता 6 घेतले होते एक खांब, आता इथे आपल्याला 10 घ्यायचे आहेत. इथे काय करायचं आता, 1 2 3 3 पहिल्या खांबावरती परत 2 खांब, त्याच्या नेक्स्ट वरती पण 2. हे आपले आपल्याला टोटल 10 खांब तयार करायचे आहेत. हे झाले 4. परत नेक्स्ट याच्यावरती 2, आणि लास्टच्या याच्यावरती एक खांब तयार करायचा. हे 5. परत 8 चेन, 1 2 3 4 5 6 7 8, 8 चेन, पफ, 2 3 4 5, परत इथे मध्यभागी मध्यभागी जॉईन, 1 चेन, परत पफ, 1 2 3 4 1 5. हे झालं. परत 8 चेन, 1 2 3 4 5 5 6 7 8. हे झालंय. आता परत इथे आपल्याला 10 खांब घ्यायचेत. पहिल्या खांबावरती 2, त्याच्या नेक्स्ट खांबावरती 2, परत त्याच्या नेक्स्ट खांबावरती 2, परत त्याच्या नेक्स्ट खांबावरती आपल्याला 2 तयार करायचे. आणि लास्टच्या खांबावरती 1 हे 5. असंच आपल्याला ही पुढची लाईन पण तयार करून घ्यायची आहे सेम. हे पहा, इथे आपले 10 तयार झाले आणि इथे आपले हे 3 तयार होतील. अशा प्रकारे ही पण लाईन आपल्याला कंप्लीट करून घ्यायची सेम असंच. हे पहा, आपली ही पण लाईन कंप्लीट झाली आहे. इथे आपले 3 तयार करून झाले. आता असंच आपल्याला सेम 1 पर्यंत तयार करून करायचं आहे. इथे माझे आता 5 तयार झाले. 1 2 3 4 5. हे 5 तयार झाले. असंच आपल्याला आता 1 पर्यंत तयार करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं आहे तसंच सेम तुम्हाला 1 पर्यंत तयार करून घ्यायचं आहे. मी पण तयार करून घेते 1 पर्यंत, तुम्ही पण तयार करून घ्या. इथे आपण हे उलन कट करून हे धागा असं केला आहे. आता बघा, मी इथे या साइडनी 1 पर्यंत तयार केला आहे. हे इथे 5 तयार झाले आपले. 1 2 3 4 5 तयार झाले.
हे आपले 5 तयार झाले. नंतर इथे आपले 4 तयार झालेत. 1 2 3 4. परत इथे बघा आपले असंच आपल्याला 1 पर्यंत तयार करायचं आहे. तुम्ही पण तयार करून घ्या. मीही तयार करून घेते. हे आपलं हे पूर्ण तयार करून झालं आहे 1 पर्यंत. तुम्ही पण तयार करून घेतलं असेल. आता आपण इथे रेड कलर यावर आपण हे करणार आहोत. फ्लॉवर तयार करून घेणार आहोत. आपण आता रेड कलर जॉईन करूया. आता काय करायचं आपल्याला इथे रेड कलर जॉईन करून घ्यायचा आहे. नॉट घ्यायचा आधी. इथे काय करायचं आता पहिल्या सुरू इथे रेड कलर जॉईन करून घेतला. आता 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 चेन घेतला. आता काय करायचं आपल्याला तेवढा पफ तयार करायचा. 1 2 3 हा 5चा पफ तयार झाला. आता काय करायचं आपल्याला यातून काढायचं. हा पफ तयार झाला. आता काय करायचंय 2 चेन सोडून द्यायच्या. 2 खांब सोडून द्यायचे. 1 2 त्याच्या दुसऱ्या मध्यभागी पफ तयार करायचा. हे पहा हा पफ तयार झाला. आता परत 2 खांब सोडून द्यायचे. 1 2 परत 2 खांब सोडून द्यायचे. 1 2 परत 2 खांब सोडून द्यायचे. 1 2 आता काय करायचं इथे असं सोडायचं. पहिल्या खांबावरून आपल्याला पहिला खांब जो आहे आपला तिथून आपल्याला ओढायचं आहे आणि इथे कट करून घ्यायचं उलन. हे पास एक काठ बांधायची छोटीशी आणि एक्स्ट्रा उलन कट करून घ्यायचं. सेम इथे आता 5 चेन. परत इथे रेड आणि पफ. परत 2 खांब सोडायचे. 1 2 असंच आपल्याला पूर्ण याच्यावरती असंच तयार करून घ्यायचं आहे. चला तर मग मी पण तयार करून घेते. तुम्ही पण तयार करून घ्या. हे पहा सेम असंच आपल्याला प्रत्येक याच्यावरती तयार करून घ्यायचं आहे.